अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमचं बॉडी मेजरमेंट लिहून घ्यायचं आहे. जसं की 1 डॉट ब्लाउज बॉडी मेजरमेंट, फुल लेंथ, फुल शोल्डर, चेस्ट राउंड, वेस्ट राउंड, शोल्डर टू अपेक्स, अपेक्स टू अपेक्स, फ्रंट नेक डीप, बॅक नेक डीप. बॅक नेक डीप इथे मी कसं घेतलं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगत जाईन. जसं की फुल लेंथच्या अकॉर्डिंग मी इथं मला जे नेक डीप पाहिजे ते मी इथे लिहिलं आहे. त्यानंतर शोल्डर टू लो चेस्ट, रेडी शोल्डर आणि स्लीवची लेंथ. तर इथे मी फ्रंट साईडचं आणि बॅक साईडचं इथे छोट्या स्टेपमध्ये लिहून घेतलेलं आहे. आणि मायनस आपलं शोल्डरमधून किती होतं ते सुद्धा मी इथे लिहून घेतलेलं आहे. जसं की आपले शोल्डर मायनस किती होतात, तर मध्ये आपल्याला मायनस चार्ट बघायची गरज नाही आहे. चला, तर सर्वात आधी मी इथे अशा पद्धतीचा चार्ट पेपर घेतलेला आहे आणि ही माझी अनफोल्ड साईड असेल. जसं की फोल्डवाली नाही तर अनफोल्ड साईड. तर या स्केलला मी स्केलच्या ज्या लाईनी आहेत त्या स्केलच्या लाईनीच्या बेसवर मी इथे सर्वात आधी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपरवर किंवा न्यूजपेपरवर सुद्धा तुम्ही पहिली प्रॅक्टिस म्हणून असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर आपण इथे आता फुल शोल्डरचं माप घेणार आहोत. जसं की फुल शोल्डर डिवाइड 2 करायचं आहे. त्यामुळे इथे माझं जे फुल शोल्डर आहे, माझं फुल शोल्डर आहे 15, तर डिवाइड 2 करणार आहे मी. डिवाइड 2 केल्याच्यानंतर माझं जे फुल शोल्डर आहे त्याचं 7.5 आलेलं आहे. अनफोल्ड साईडवरून आपल्याला 7.5चं असं माप इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि जिथे आपण शोल्डरचं माप केलं आहे तिथून आपल्याला खाली 1 इंच डाऊन जायचं आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा 1 इंच डाऊन जायचं आहे. आणि अनफोल्ड साईडला आपल्याला 2.5 म्हणजेच 2.5 इंचाचं ड्रॉ करून घ्यायचं आहे, एक मार्क करायचं आहे. त्यानंतर जे 1 इंच आपण डाऊन गेलो होतो तिथून ते 2.5 इंचाचे जे आपण लाईन ड्रॉ केली आहे तिथून आपल्याला एक क्रॉस लाईन मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही सुद्धा स्केलच्या साहाय्याने आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चेस्टच्या अकॉर्डिंग आपले चेस्टची लाईन समोर इथे लाईन मारायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला आपलं चेस्ट तुमचं जे असेल ते तुम्ही इथे कॅल्सी करा. माझं 36 आहे. 36 चेस्ट 36 डिवाइड 6 प्लस हाफ इंच. तर माझं 6.5 आलेलं आहे. तुमचं जे येईल ते तुम्ही इथे मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे मी माझं चेस्टचं जे डिवाइड 6 प्लस हाफ इंच असं 6.5 आलेला मार्क जो आहे तो मी चेस्ट लाईनसाठी इथे एक लाईन करून घेणार आहे. नंतर ती स्केलच्या साहाय्याने इथे एक लाईन मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि स्केलच्या ज्या लाईनी आहेत त्या बरोबर सेंटर आला पाहिजे, त्या बेसवरच आपण फायनल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चेस्ट डिवाइड 4 करायचं आहे. आणि आपला नेक डीप आहे त्यामुळे आपण याच्यात प्लस काहीच करणार नाही आहे, डायरेक्ट आपण चेस्ट डिवाइड 4 करणार आहे. तर इथे माझी चेस्ट आहे 36 डिवाइड 4. 36 डिवाइड 4 केल्यावर जे माझं मेजरमेंट इथे तुम्हाला दिसत आहे 9 इंचचं आलं आहे. त्यानंतर तुम्हाला मार्जिन जे बाहेर ठेवायचे 1 इंच 1.5 इंच ती तुम्ही तुमच्या बेसवर ठेवू शकता. जसं की मी इथं 1.5 इंचाचं केलेलं आहे. त्यानंतर आहे ना सर्वात आधी आपल्याला आहे ना फुल लेंथचा मार्क करायचा असतो. तर मी इथे आता करून घेते. जसं की माझी फुल लेंथ आहे ब्लाऊजची 15.5, तर मी इथे 16.5चं मार्क करून घेते. जसं की 16.5चं
मी असं स्ट्रेट लाईनपासून तर खालती आपल्याला तुमची जेवढे आली असेल 14, 15 किंवा 16 त्यामध्ये +1 इंच ॲड करायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने 2 मार्क करून घ्यायचे आहेत. 2 मार्क केल्याच्या नंतर स्केलच्या साहाय्याने आपल्याला अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला वेस्ट डिवाइड 4 इथे सुद्धा आपल्याला वेस्ट डिवाइड 4 करायचं आहे. माझा वेस्ट आहे 30, तर मी डिवाइड 4 करून इथे मार्क करणार आहे. जसं की तुम्ही इथे बघितलं आहे 7.5 माझं मार्क आलेलं आहे. त्यानंतर मार्जिंग आपली 1.5 इंचाची. तर ही चेस्ट आणि वेस्टचे ज्या मार्क केलेल्या आपण लाईनी आहेत त्या पूर्ण स्केलनी क्रॉस लाईन आपण स्ट्रेट मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा स्केलच्या साहाय्याने दोन्ही लाईनी मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आपलं जे फुल शोल्डर आहे तर फुल शोल्डरमधून आपल्याला मायनस किती होतं आहे ते पाहायचं आहे. पण इथे आपल्याला जो गॅप आला आहे तोच सेम गॅप आपला इथे सुद्धा अनफोल्ड साईडला आला पाहिजेत. म्हणून मी इथे पहिलं चेक करते आहे की अर्धा इंचच्या वर एक लाईन अशा पद्धतीचा माझा गॅप आहे. तर इथे सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर माझं इथे मायनस चार्ट बघून माझं जे मायनस आलं आहे फुल शोल्डरमध्ये बॅक साईडचा 3.5 इंच माझं मायनस झालेलं आहे फुल शोल्डरमधून. तर तुम्हाला सुद्धा तुमचं चेक करायचं आहे मायनस चार्ट चेक करून. तर माझा जो फुल शोल्डर आहे तो 15 आहे. 15मधून मी 3.5 इंच मायनस करणार आहे. मायनस केल्यानंतर माझं जे मेजरमेंट आलं आहे ते 11.5 आहे आणि 11.5 डिवाइड 2 करायचं आहे. जसं की इथे मी तुम्हाला कॅल्सी करून दाखवलं आहे. तर माझं जे आलेलं आहे 5.75. तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीनेच इथे 5.75 असं एक टिक मार्क करायचं आहे. तर आपण जर आपल्याला डाऊट असेल तर तुम्ही पुन्हा एकदा अशा पद्धतीने चेक करून पुन्हा एकदा चेक करायचं आहे. मी सुद्धा इथे पुन्हा एकदा चेक करत आहे. जसं की 15 माझं फुल शोल्डर आहे त्यामधून मला मायनस करायचे आहे 3.5 इंच. तर 3.5 इंच मायनस केल्याच्या नंतर माझं जे मेजरमेंट येणार आहे ते 11.5 आणि 11.5 डिवाइड 2 करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनेच एकदा किंवा दोनदा पुन्हा एकदा जर तुम्हाला डाऊट असेल तर कॅल्सी करून पुन्हा एकदा असं लास्ट एकदा असं करून तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा एक टिक मार्क करू शकता. तर तुमचं पण सेम मेजरमेंट असेल तर तुम्ही या बेसवर ड्रॉ करायचं आहे. तर स्केलच्या साहाय्याने आपण इथे एक स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस मार्क करायचा आहे. तर माझी बॅक साईड आहे. तर सर्वात आधी आपण जी इथे मायनस केलेली लाईन ड्रॉ करून घेतली आहे त्याचा मिडल करायचा आहे. त्या मिडलच्या साहाय्याने आपल्याला इथे आर्म होलची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथे बॅक साईड असल्यामुळे आपलं 0.75 वर एक लाईन इतकंच आपल्याला माप टाकायचं आहे. जसं की मी इथे ड्रॉ केलं आहे. त्यानंतर या आर्महोल स्केलच्या साहाय्याने आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं व्यवस्थित दोन्ही साईडने आपला जो आर्महोलची पट्टी आहे ती मॅच करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ते बघू शकता तुम्ही किती मस्त आणि सुंदर अशा पद्धतीने ड्रॉ झालं आहे. तर पुढे आपल्याला इथे जो आपला फुल शोल्डर मायनस केलेला शोल्डरचा जो वरती गॅप आहे सेम आपल्याला अनफोल्ड साईडला सुद्धा तितकाच गॅप आला पाहिजे. त्या पद्धतीने आपण इथे स्केलच्या साहाय्याने एक स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पहा अशा पद्धतीने स्केलच्या पण ज्या लाईनी आहेत ना त्या लाईनीसुद्धा तुमच्या मॅच झाल्या पाहिजे. थोडंही खालीवर झालेलं नाही पाहिजे. त्यामुळे तुमचं एक छोटीशी चूक लास्टला ती दिसून येते फायनल लुकमध्ये. त्यामुळे ती सर्वात आधी या सगळ्या गोष्टी